नाथ भगवान की जय. कुंकड बस मला परीक्षा किती झाली 105 5 घ्या 105 झाली. तुम्ही हातात नाही ज्या वेगळी मासोळी कुंडली गौरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जळा वेगळा पडता मीन अति तळमळोनी सोडे प्राण तन्याय रघुनंदन हृदया माझी कळवळला. गणपती सरस्वती श्रुतीवर्गाला वंदन करून हनुमंत संकटामध्ये पडलेले आहेत आणि हनुमंताने प्रभू रामचंद्राचा दावा केलेला आहे. आपला भक्त का म्हणून दावा करतो आहे, कुठल्या संकटामध्ये त्या ठिकाणी हनुमंतराव पडलेले आहेत म्हणून ताबडतोब रामप्रभू त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रामप्रभू आले आणि हनुमंताची ती अवस्था बघितलेली आहे. बघितल्याबरोबर जसा म्हणजे पाण्याच्या बाहेर मासा तडफड करतो तो जसा म्हणजे हे होतो म्हणजे तशी अवस्था प्रभू रामचंद्राची झालेली आहे. कारण हनुमंताची तशी अवस्था झाली होती आणि हनुमंताचं ते दुःख पाहून रामप्रभू अंतःकरणामध्ये कळवलेले आहे की बाळ मातेचे चुकूर होता आरंभळती उभयता तन्याय भक्त निशक्त होता हृदया माझी अहो देवाला कळवळ. म्हणले त्या ठिकाणी दुःख केव्हा होतं, ज्यावेळेस आपला भक्त म्हणजे संकटामध्ये पडलेला असतो म्हणजे आणि त्या भक्तावर फार मोठं दुःखाचा प्रसंग निर्माण झालेला असतो त्यावेळेला देवाला वाईट वाटतं म्हणजे आपला भक्त फार मोठा संकटामध्ये पडलेला आहे, या भक्ताला संकटामधून आपण सोडवलं पाहिजे म्हणून देव मनामध्ये तळमळ करत असतो महाराज. मग मनोवेगाते मागे सारून प्रत्यक्षाला लगबगे धावून तो विकळ होणी भक्त जन आहा म्हणत असे असणारे भगवंत रामप्रभू आहेत म्हणजे आपला भक्त संकटामध्ये पडलेला आहे. काय त्याचे कसलं संकट पडलेलं आहे, ताबडतोब रामप्रभू त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी म्हणजे हनुमंताची जी अवस्था बघितलेली आहे. हनुमंत जमिनीवर चिटकून बसलेला आहे, मोहनास्त्र म्हणजे शरीरामध्ये शिरलेलं आहे, वेळासारखी अवस्था झालेली आहे, सगळ्या अंगावरती त्या ठिकाणी नागाने गुंडाळून घेतलेलं आहे, अशी अवस्था म्हणजे त्या ठिकाणी हनुमंताची झालेली होती. मग ताप निवारण चाप करी शर सज्जोनी बाप कैवारी पाक शासनास्त्र अवधारी वज्रास्त्र निवटावया. अशा 4 अस्त्रामध्ये हनुमंतराय बांधले गेलेले होते म्हणजे रामप्रभू त्या ठिकाणी आले, हनुमंताची ती अवस्था बघितली, वज्रास्त्र म्हणजे त्या ठिकाणी हनुमंताला भेटलेलं आहे आणि त्या वज्रास्त्राचं निवारण करण्याकरता रामप्रभूने बाण घेतलेला आहे. धनुष्यावरती बाणाची योजना केली आणि त्या बाणावरती त्या ठिकाणी म्हणले इंद्रा देवाचा अस्त्र त्या ठिकाणी योजलेला आहे आणि तो बाण त्या ठिकाणी सोडलेला आहे. प्रेरिताची पाक शासनास्त्र प्रकट झाला सहस्र नेत्र वज्रास्त्र कवळुनी पवित्र जाता झाला रामप्रभूंनी बाणावरती अमर. इंद्रदेवाचा अस्त्र सोडलं होतं, बाण सोडला आणि त्याच्यामुळं प्रत्यक्ष इंद्रदेव त्या ठिकाणी हजर झाले महाराज आणि इंद्रदेवानं आपलं म्हणजे ते वज्र घेऊन निघून म्हणजे वज्रास्त्राचं निवारण अशा प्रकारे रामप्रभूंनी त्या ठिकाणी केलं आहे. यावरी उभा विभक्तास्त्र जलपून स्पर्शास्त्र केले निवारण यावरी फणी सहस्र नयन हस्तपदी गुंडाळला. आणि नंतर म्हणजे दुसरं अस्त्र होतं गोरक्षनाथाने सोडलेलं स्पर्शास्त्र चिटकून ठेवायचं अस्त्र म्हणजे ते अस्त्राचं निवारण करण्याकरता रामप्रभूंनी विभक्त अस्त्र त्याच्यातून मोकळं होण्याचं अस्त्र म्हणजे त्या ठिकाणी सोडलेल्या बाणावर त्याची योजना केली, बाण सोडला आणि विभक्त अस्त्र सोडलं आणि स्पर्शास्त्रातून मुक्तता हनुमंताची झाली. तयासाठी क्षीराब दिवासी लक्ष्मी नारायण वेगेशी तय प्रत्यक्ष स्वरूपे उरगेशी पाहता वैन ते झाला असे. आता पुढचं अस्त्र म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे ह्याचं सर्पास्त्र होतं, सापानं वेढा टाकला होता म्हणजे हनुमंताच्या अंगाला आणि ते सोडवण्याकरता प्रत्यक्ष रामप्रभूंनी म्हणजे त्या ठिकाणी असणारं म्हणजे गरुड स्वतः म्हणजे त्या ठिकाणी बनलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या स्पर्शास्त्राची मुक्तता रामप्रभू कशा प्रकारे करू लागलेले आहेत. नमोनी म्हणे हा अनंता तू प्रिय सशी माझे चित्ता याची नीती वायू सुता सम्मोखित आहेसी. जसं म्हणले त्या ठिकाणी तू मला
आवडत आहेस म्हणले, भगवंता तुम्हाला आवडत आहेस म्हणले, जसा म्हणले या ठिकाणी आम्हाला आवडतं तसंच म्हणजे हनुमंतावरील लक्ष असू दे असं रामप्रभू त्या ठिकाणी ते असणाऱ्या सर्पाला म्हणजे त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहे. तरी आता मम सखया मुक्त करी अंजनी हृदया ऐसे ऐकोनी आराध्या मोहाब्दी आणि उचंबळला. मग त्या ठिकाणी ते असणाऱ्या सर्पाला म्हणले विनंती रामप्रभूने केली, असणाऱ्या म्हणजे गरुडाचं रूप धारण करून त्याला विनंती केली होती की म्हणजे माझा असणारा सखा माझा असणारा भक्त हनुमंत आहे म्हणले, हनुमंताला असं म्हणले तू गुंडाळून घेतलेला आहेस म्हणले, त्याला मोकळं कर असं रामप्रभूने म्हणले त्या ठिकाणी सर्पाला सांगितल्याबरोबर सर्प अस्त्रानं रामप्रभूला वंदन केलं आणि त्या ठिकाणी ते अस्त्र माघारी निघालेलं आहे. मग स्वदेह पुच्छ काढून मुक्त केले हस्तचरण काढून घेतले अस्त्र मोहन प्रत्यक्ष विष्णू होणिया. आणि अशा प्रकारे म्हणले जे स्पर्शास्त्र होतं ते नागास्त्र होतं, ते नागास्त्र म्हणजे त्या ठिकाणी रामप्रभूने विनंती केल्यानंतर नागास्त्र म्हणजे निघून गेलेलं आहे. नंतर राहिले एक अस्त्र म्हणले आणि त्या अस्त्राला म्हणले त्या ठिकाणी मोहनास्त्र आणि त्या मोहनास्त्राचं निवारण करण्याकरता प्रत्यक्ष भगवंताने भगवंत रूप म्हणले त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. असो नागास्त्री उरगपती प्रेमे नमोने अब्दिजापती जाता झाला स्वस्थानाप्रती मही धारण करावया. नागास्त्र काढले त्यावेळेस म्हणजे नाग तिथून निघून गेला आणि असणारा मृत्यू लोकांच्या ठिकाणी पाताळामध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी पृथ्वीमध्ये डोक्यावर धारण करून तो बसलेला आहे. एकीकडे अंजनी नंदन सावध होनी बैसला जाण हृदय आठवणी राम गुण स्वस्थ झाला ते धवा. अशा प्रकारे म्हणजे प्रत्यक्ष देवाला भगवंताला ते निघावं लागलं म्हणजे भक्तावरचं संकट नाहीसं करण्याकरता प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी हजर झाले आणि हनुमंताच्या 4 अस्त्रातून मुक्तता म्हणजे रामप्रभूने केले. मग हनुमंत म्हणजे सावध झालं. माणूस झोपीतनं कसं म्हणजे डोळे चोळीचे उठून बसतो तसं म्हणजे असणार हनुमंत आणि उठून बसलेले आहे. दृष्टी करिताच हुकडे तो राम स्वामी देखिला पुढे आनंदोनी मग प्रेमे उडे चरण कमळ नमावया. बसले डोळं चोळलं इकडं तिकडं बघायला प्रत्यक्ष असणारे आपले मालक रामप्रभू आणि समोर दिसलेले आहेत. समोर दिसल्याबरोबर आनंदाला हनुमंताला उडी मारली आणि रामप्रभूचं पाय म्हणजे हनुमंताने पकडलेले आहे. वंदोनी श्रीरामाचे चरण म्हणे महाराजा वाचविला प्राण वेधले अस्त्राती दुर्गम देखिले नाही कधी हो. दर्शन घेतलं रामप्रभूचा हनुमंताने. मालक म्हणजे तुम्ही आला म्हणून मी वाचलो म्हणजे माझं काही खरं नव्हतं बरं का म्हणजे ही 4 अस्त्र भयंकर कठीण होती म्हणजे आणि या 4 अस्त्राचा माझा प्राणच घेतला असता म्हणजे असं म्हणजे हनुमंत त्या ठिकाणी म्हणून लागलेले आहे. अस्त्र नव्हे परमकाळ महाप्रलयीचे उतरले सबळ आजी माझा अंतकाळ ओढवला होता महाराजा. ही असणारी 4 अस्त्र म्हणजे महाप्रलय काळीची ही अस्त्र होती म्हणजे सोडणाऱ्याचे जेवढं सामर्थ्यच होतं म्हणजे असं कठीण अस्त्र सोडणारा. तर असं म्हणजे कठीण असणारे अस्त्र म्हणजे आज माझा प्राण घेतल्याशिवाय राहत नव्हती म्हणजे तुम्ही आला तर म्हणून मी वाचलो असं हनुमंतराय म्हणून लागलेलं आहे. परी तू माझी माय सघन लगबगीने आली सदावून म्हणून वाचला माझा प्राण प्रलयास माघारी. तू माझी आई आहेस म्हणजे देवा म्हणजे लेकराला जसे म्हणजे त्या लेकराची माया म्हणजे फार असते म्हणजे लेकरावर आईची माया म्हणजे तुझी माया माझ्यावर होती म्हणजे मी तुझं नाव काढल्याबरोबर तू या ठिकाणी धावत पळत आला आणि माझी म्हणजे या संकटामधून मुक्तता केलेली आहे. बरं तरी तुझी उपकारा उत्तीर्णता न होय मज पामरा ऐशे वदो निवाग उत्तरा चरणावरी लोटला. तुमचं फार मोठं माझ्यावरती उपकार झालेले आहेत. हनुमंताचं तर कधी उपकार आहेत का म्हणजे रामप्रभूवरती? अहो एवढा मोठा द्रोणागिरी पडून लावला सीतेचा शोध लावला म्हणजे हे कमी उपकार आहेत का? तरी सुद्धा हनुमंतराय म्हणतो मालक तुमचं फार मोठं माझ्यावरती उपकार झालं, तुमच्या उपकारातनं मला उत्तीर्ण होता येत नाही म्हणजे असं हनुमंतराय म्हणू लागलेलं आहे. अति कनवाळू सीतापती सप्रेम हृदय धरला मारुती म्हणे तुझ्यासाठी बाया क्षिती 3 वेळा मी आलो. हनुमंताला उचललं, हनुमंत पायावर लोळण घेत होते. रामप्रभूने हनुमंताला उठवलं, आलिंगन दिलं आणि हनुमंताला काय म्हणू लागले रामप्रभू? हे हनुमंता म्हणजे तुला या संकटामधून सोडवण्याकरता या 4 अस्त्रामधून सोडवण्याकरता मला 3 वेळा यावं लागलं असं रामप्रभू म्हणू लागलेले आहे. तेव्हा चतुर्थ अस्त्रबंधन मुक्त झाले तुझं कारण
पर्यासो तव शत्रू कोण वेग मद मम वत्सा. कारण म्हणजे 3 वेळा मला या ठिकाणी यावं लागलं, तेव्हा म्हणजे तुझ्या 4 अस्त्रातनं मोकळी झालेलं आहे. पहिला रामरूपामध्ये आलं, पुन्हा म्हणजे त्या गरुडाचं रूप घेतलं आणि तिसरं रूप म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं रूप म्हणजे 3 वेळा त्या ठिकाणी भगवंताला यावं लागलं आणि त्या हनुमंताला म्हणजे या 4 अस्त्रातनं मोकळं करावं लागलेलं होतं म्हणजे. बरं असू दे म्हणजे हनुमंता, अरे म्हणले ही तुझ्यावर अस्त्र कोणी सोडले म्हणले, तुझा वैरी कोण आहे आता, असं म्हणजे त्या ठिकाणी विचारणा केलेली आहे. येरुमणे महाराजा कल्पित लाभ संकट जोजा, शत्रू येथे कवण माझा प्राप्त झाला असे की. त्यावेळी हनुमंताने उत्तर द्यावा, भगवंता म्हणले अहो हे अकल्पित म्हणले त्या ठिकाणी संकट आलं माझ्यावरती म्हणले. आता कुणी माझ्यावरती संकट सोडलं, कुणी माझ्यावरती अस्त्र सोडली ही मला सुद्धा काही कळत नाही म्हणले. कुणी कोण माझा वैरी आहे हे मला काही समजलेलं नाही, असं हनुमंताने उत्तर दिलं. तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रिय नशे कोणी बळी, परिनाथ पंथी अस्त्र फळी निर्वितशे महाराजा. त्यावेळेला हनुमंतांनी सांगितले, हे रामप्रभू आता काय आपलं म्हणले त्या ठिकाणी असणार म्हणजे त्रेतायुग नाही म्हणले, त्यावेळेस रावण कुंभकर्ण होते म्हणले. आता कलियुग आहे म्हणले आणि कलियुगामध्ये असा क्षत्रिय राजा कुठलाच नाही पराक्रमी म्हणले. तर म्हणजे ह्या कलियुगामध्ये आता फक्त नाथपंथातली लोक आहेत ना, तेच म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्याकडे असं सामर्थ्य आहे, असं हनुमंतराय त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहे. तरी महाराजा नावातील एक आला असे प्रतापदायक, तयाचा प्रताप जो अर्क असे अजिंक्य सर्वांशी. या कलियुगामध्ये असा प्रतापी राजा तर नाही तर दुसरं कुणी की नाही म्हणजे. फक्त नाथपंथातले जे लोक आहेत ना, 9 नारायणाने अवतार घेतलेले आहेत 9 नाथांचे म्हणजे, त्याच्यातला कोणीतरी एखादा नाथ आला असावा म्हणजे आणि त्याचाच हा प्रताप असावा असं मला वाटतं. हनुमंताने उत्तर रामप्रभूला दिलं बघा. आयुष्य ऐकोनी मारुती वचन, म्हणे रामनाथ पंथी भक्तजान, तया शिरळी हे वायुनंदन, करू नये सहसाही. असं ज्यावेळेस हनुमंताने रामप्रभूला सांगितले, त्यावेळेस रामप्रभू हनुमंताला म्हणतात, हनुमंत ऐक म्हणले माझं म्हणले, इथं काय म्हणले रावणाची लंका जाळायची नाही म्हणले, किंवा समुद्र ओलांडून करून त्या ठिकाणी लंकेमध्ये जायचं नाही. हे म्हणले नाथपंथातले लोक आहेत म्हणले, त्यांचा पंथ भयंकर खडतर अशा प्रकारचा आहे, त्यांच्याकडे खडतर अशा प्रकारची विद्या आहे म्हणले. तर म्हणले त्या नाथपंथाच्या अजिबात नादी लागायचं नाही म्हणले, त्यांच्याबरोबर कुठलेही म्हणले त्या ठिकाणी रवी खेळायचे नाही किंवा त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं भांडण करायचं नाही, असं रामप्रभू हनुमंतांना सांगू लागलेलं आहे. ते भक्त माझे आवडीचे असती, तया शिरळी न करी मारुती, आपण आपल्या विक्षेप वृत्ती वाढवू नये सर्वज्ञान. हनुमंता, कारण हे नाथपंथातले जे लोक आहेत, हे नवनाथ जे आहेत ना, ते माझे आवडते भक्त आहेत म्हणले, म्हणून त्यांच्या बरोबर कुठल्याही प्रकारचा विक्षेप घ्यायचा नाही, त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं भांडण ओढून घ्यायचं नाही म्हणले. म्हणतात ना म्हणजे चिखलावर काय ते दगड टाकायचं, नांगर चित्र ओढून घ्यायचं, असला प्रकार म्हणजे हनुमंता तो अजिबात करू नको, रामप्रभूने हनुमंताला सांगितलेलं आहे. ऐशिनी तिरवीर अंजनी सुता बोलो नि उत्तर, हृदयात पाहे जनक जावर, नाथ कोणता नवा तुनी. असं रामप्रभूने हनुमंताला सांगितलं. मग रामप्रभूने विचार केला म्हणजे हनुमंत म्हणताना 9 नाथापैकी एका नाथांचा हा पराक्रम असावा, त्यांची ही अस्त्र असावीत, असा हनुमंत आपल्याला मानलेला आहे. मग रामप्रभूंनी त्या ठिकाणी डोळं मिटलं, अंतःकरणामध्ये शोध घेतला म्हणजे कोणता नाथ असावा, कोणत्या नाथानं म्हणजे अस्त्र सोडलेले माझ्या हनुमंतावरती आहेत, याचा शोध रामप्रभू घेऊ लागलेला आहे. तो सहज दृष्टी अंतरी करिता, चित्त गुंतले गोरक्ष सुता, मग मारुतीशी म्हणे ओ प्रतापवंता, गोरक्षनाथ असे हा. अंतःकरणामध्ये शोध घेतला रामप्रभूने. मग त्या ठिकाणी रामप्रभूला कळून चुकलं, ही जी अस्त्र हनुमंतावरती सोडलेली होती ती दुसरी तिसरी कुणी नसून गोरक्षनाथाने सोडलेली अस्त्र आहेत, हे रामप्रभूला अंतःकरणामध्ये समजलं. मग हनुमंताला त्या ठिकाणी सांगितलं, हनुमंता तुझ्यावरती जे अस्त्र सोडलेले आहेत ते गोरक्षनाथाने सोडलेले अस्त्र आहेत बघ. असो जो हरिनारायण, तयाचा अवतार गोरक्ष जाण, या उपरी बोले मारुती वचन, चला जाऊ दर्शना तयाच्या. हरिनारायणाचा अवतार असणारा गोरक्षनाथ आहेत म्हणजे कलियुगामध्ये हरिनारायणाने हा गोरक्षनाथाचा अवतार घेतलेला आहे, त्यांचे हे अस्त्र आहेत असं रामप्रभूने हनुमंताला सांगितलं. हनुमंत म्हणले
देवा म्हणजे माझं एक काम करा म्हणजे चला म्हणजे माझ्या बरोबर तुम्ही बोलले आपण त्या गोरक्षनाथाला जाऊन भेटू हनुमंत म्हणू लागलेले आहे. या सीमेपासून एक योजन त्याने रचून हे संधान प्रतापी आहे गौरनंदन स्त्री राज्यात जाते झाले. आपण इथं थांबलो याच्यापासून 4 कोस अंतरावरती म्हणले आणि तो गोरक्षनाथ असला पाहिजे म्हणले आपण म्हणजे त्या ठिकाणी जाऊन गोरक्षनाथाला भेटू म्हणले कारण तो गोरक्षनाथ स्त्री राज्याकडे चाललेला आहे हनुमंतराय त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. तया नाथाची घेता भेटी एक अर्थ आहे आमचे पोटी तो साधून घेईन त्यात शेवटी तरी कृपा जेठी चलावे. हे रामप्रभू हे भगवंता चला म्हणजे माझ्या बरोबर त्या गोरक्षनाथाची भेट घ्यायला म्हणले कारण त्या गोरक्षनाथाकडे एक माझं फार महत्वाचं काम आहे म्हणले आणि तेवढं काम आपण म्हणजे साधून घेऊ म्हणले माझ्याकडे नाही जमलं तर तुम्ही मदतीला असलेलं बरं म्हणून चला माझ्या बरोबर हनुमंतराय रामप्रभूला विनंती करू लागलेले आहे. राम म्हणे अर्थ कोण तो माते करी निवेदन मग सकळ कथांजली नंदन मच्छिंद्राची वदलासे. हनुमंत म्हणले असं काय काम आहे त्या गोरक्षनाथाकडे म्हणले तुझं म्हणले अशी विचारणा केल्याबरोबर हनुमंतांनी सगळी माहिती सांगितली म्हणले त्या मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यामध्ये कशा करता पाठवलं ही सगळी जी कथा आहे ती हनुमंतांनी सांगितलेली आहे. मैनांकिनीचे तपोवचन मच्छिंद्र पाठविला म्हणून तरी गोरक्षात जाऊन घेऊन येईल मच्छिंद्रा. रामप्रभू म्हणले त्या असणारी जी मैना किनी आहे त्या मैना किनीने स्त्री राज्याची मालकीण आहे म्हणले आणि तिनं फार मोठी तपश्चर्या केली मला प्रसन्न करून गेलं मला वाचनामध्ये गुंतवलं आणि म्हणून करता म्हणले मी काय केलं माझ्या बदल्यात म्हणले त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यामध्ये पाठवलेलं आहे आणि त्या मच्छिंद्रनाथाचा शिष्य हा गोरक्षनाथ आहे म्हणजे हा तिकडे चाललेला आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर काय गप्प बसणार आहे का म्हणजे त्या मच्छिंद्रनाथाला तिथून म्हणजे घेऊन जाणार असं म्हणजे त्या ठिकाणी हनुमान सांगू लागलेले आहे. तरी त्याशी अमृतवाणी बोलून गोवा दृढ वचनी मग तो गोरक्ष मच्छिंद्रा लागुनी नेणार नाही कदाई. असा तो गोरक्षनाथ तिकडे स्त्री राज्यामध्ये चाललेला आहे आणि तिथं गोरक्षनाथ गेला की मच्छिंद्रनाथाला तिथून घेऊन माघारी जाणार म्हणले आणि मग त्या ठिकाणी माझं वचन त्या मैनाकिनीला दिलेलं ते वचन म्हणले मग काय होईल म्हणले म्हणून करता काय केलं पाहिजे त्या गोरक्षनाथाला गोड गोड बोलवून आणि त्या ठिकाणी आपण समजावून सांगितलं पाहिजे मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यातून काही लिहू नको असं म्हणले त्या ठिकाणी आपण म्हणले गोरक्षनाथाला सांगू हनुमंतराय म्हणू लागलेले आहे. ऐसा विचार सुचवी रामाते मग बोलता झाला सीतानाथ म्हणे बा तुझा पूर्वावयार्थ चाल गोरक्षा भेटावया. रामप्रभूला सांगितलं मग रामप्रभू हनुमंता म्हणले तू एवढं म्हणले तुझं एवढं माझ्यावरती उपकार आहे तुझं एवढं काम करायला नको का म्हणले तू म्हणतोयस ना गोरक्षनाथाकडे जायचं त्यांना अशी भीट घालायची म्हणले काय हरकत नाही म्हणले आणि मी सुद्धा येतो म्हणून रामप्रभूने हनुमंत दोघं जण निघालेले आहेत. युक्ती प्रयुक्ती बोलवणे वचन परमादरे तो शवून इतका अर्थ घेऊ मागून तुझं लागी कपिंद्रा. रामप्रभूने हनुमंताला हनुमंत तुझ्या करता म्हणले काय पण म्हणले या ठिकाणी तुझ्या करता म्हणले त्या गोरक्षनाथाची मी मनधरणी करेन म्हणले आणि त्या ठिकाणी तुझी जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे तेवढं म्हणजे गोरक्षनाथाकडून मागून घेऊ कोणतं की मच्छिंद्रनाथाला स्त्रियातून बाहेर काढायचं नाही एवढं म्हणजे त्या गोरक्षनाथाकडून तुझ्या करता मी मागून घेईन असं रामप्रभूंनी सांगितलं. ऐशे वधूने रघुनाथ मग चालते झाले उभयता मध्यरात्रीचा समय होता चिना पट्टन ग्रामा दोघ जण म्हणजे निघालेले आहेत गोरक्षनाथाची भेट घेण्याकरता. ही म्हणजे त्या ठिकाणी असणारी म्हणजे कलिंगा ही म्हणजे मुख्य स्त्रियांची मालकीण म्हणजे 10 स्त्रिया म्हणजे कलाकार स्त्रिया होत्या आणि त्याच्यामध्ये कलिंगा त्याच्या संगतीला हा असणारा म्हणजे त्या ठिकाणी गोरक्षनाथ पूर्वंडा नाव घेतलं होतं त्याने तिथं म्हणजे गेलेले आहेत आणि तिथं गेल्यानंतर मध्यरात्र म्हणजे त्यावेळेला झालेली होती. तव त्या ग्रामी सुखशयनी पहुडले होते सुखपणी स्वस्वरूपी अंतःकरणी हे लावतसे ब्रह्मांड. निवांत म्हणजे ते कलाकार स्त्रिया म्हणजे झोपी गेलेल्या होत्या म्हणजे आनंदाने सगळी म्हणते सगळी जण असणाऱ्या स्त्रिया म्हणजे झोपेमध्ये गर्क झालेल्या होत्या. एकीकडे रघुनाथ आणि द्वितीयांजली सुत ग्रामानिकडे येता त्वरित स्वरूपाते पालटी. ज्या गावामध्ये त्यांचा मुक्काम होता तिथपर्यंत आले म्हणजे दोघं कोण हनुमंतराय आणि मारुती म्हणले
हनुमंतराय रामप्रभू त्या ठिकाणी आलेले आहेत. दोघांनी विचार केला म्हणजे आपण खऱ्या रूपात कसं जाऊन भेटायचं म्हणजे आपण रूप बदलली पाहिजे. दोघांनी विचार केला आणि काय केलेलं आहे दोघांनी शुद्ध करून याचकपण भावे आले उत्तम ब्राह्मण नमन करिता गौरनंदन तया ठाई पातले. आणि मग त्या दोघांनी म्हणजे ब्राह्मणाचे रूप धारण केले. हनुमंतराय ब्राह्मण म्हणले, रामप्रभू ब्राह्मण म्हणले आणि गेले गोरक्षनाथाला भेटायला म्हणले. गोरक्षनाथाने पाहिल्याबरोबर आणि त्या ठिकाणी नमस्कार ब्राह्मण मंडळाला म्हणले घातलेला आहे. तव तो साधक गोरक्षनाथ बैसला होता निवांत वाचे अंश घन सद्गुरुनाथ प्रेम छंदे डुलतसे. त्यावेळेला गोरक्षनाथ आपले निवांत बसले होते. मनामध्ये एकच इच्छा होती, मी कधी म्हणजे त्या स्त्री राज्यामध्ये जाईल आणि माझ्या गुरुचं कधी दर्शन घेईल, माझ्या मच्छिनाथाला मी कधी भेटन असं म्हणजे गोरक्षनाथाचं चित्त सारखं म्हणजे आणि तेच विचार त्यांच्या मनामध्ये चाललेले होते. जैसा जळा माझी मीन तळपत आहे स्वच्छंदे करून तन्याय गोरक्षनंदन श्री भजन डुलतसे. तसं म्हणजे पाण्यामध्ये मासा म्हणजे चमकतो तळपतो म्हणजे तसं म्हणजे असणारे गोरक्षनाथ आणि आपल्या गुरुच्या भजनामध्ये लीन झालेले होते. तो येरीकडे उभयता प्रत्यक्ष जाऊन तेथ आदेश म्हणून वंदिला नाथ निकट जाऊन बैसले. तिथं म्हणजे सगळ्या स्त्रिया म्हणजे झोपलेल्या आहेत. गोरक्षनाथ जागा आहेत म्हणजे ती पुरवंडा आणि त्या ठिकाणी म्हणजे गेल्याबरोबर त्या दोन ब्राह्मण आदेश महाराज म्हणून गोरक्षनाथाला त्यातून नमस्कार दोघांनी घातलेला आहे. बोली बैसता शिवचन आम्ही षटशास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण महिवरी असता की. दोन ब्राह्मणांनी गोरक्षनाथाला नमस्कार घातला आणि बसले म्हणजे तिथं आणि म्हणू लागले आम्ही म्हणजे 6 शास्त्र जाणणारे ब्राह्मण आहोत म्हणले आणि तुम्ही म्हणले नाथपंथातले आहोत म्हणले असं म्हणले. त्या ठिकाणी रामप्रभू आणि हनुमंत त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहे. योग्या माझी शिरोमणी जितेंद्रिय सदालमणी विरक्तांत पूर्णपणी मिरविषी महाराजा. नाथपंथातले नाथ आहात म्हणले तुम्ही कशा आहेत म्हणले 6 विकार म्हणले काढून टाकलेले आहेत म्हणले दया क्षमा शांती रूपी असणारे तुम्ही आहात म्हणले असं म्हणजे तुमच्या गुणाचं किती वर्णन करावं ते कमीच आहे. कोण ते दोघं जण म्हणजे गोरक्षनाथाला म्हणू लागलेले आहे. धैर्य अब्दीचे बुद्धिबळ निर्विशी विवेक पात्री सबळ परघात तो वडवनळ शांतोदरी साठवी. तुमच्याजवळ धैर्य आहे विवेक आहे म्हणजे चांगले विचार आहेत म्हणजे दया क्षमासाठी तुमच्या जवळ आहे म्हणजे असं असणारे म्हणजे तुम्ही गुणवान अशा प्रकारचे आहात म्हणजे नाथपंथातले असं दोघं जण स्तुती करू लागलेले आहे. मित्र शत्रू द्वितीय तटी सदैव कृपा सरितेचा पुरडोटी क्षेमालिंगनार्थी भेटी वर्तविषी महाराजा. तुम्ही म्हणजे असणारे संत आहात म्हणले या कलियुगातले कारण तुमच्या समोर म्हणजे शत्रू आणि मित्र सारखेच आहात म्हणले असे म्हणजे कलियुगातले तुम्ही संत आहात असं नाही ती स्तुती म्हणले आणि रामप्रभूने हनुमंत म्हणले त्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलेले गोरक्षनाथाची करू लागलेले आहे. तरी सचिदानंद तेजाकारू की वाणादी चराचरू एक पाहणे जन्मादरू दटाविषी महाराजा. त्या तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले आहेत म्हणजे या चराचरामध्ये भगवंत परिपूर्ण बनलेला आहे याचं ज्ञान तुम्हाला झालेलं आहे असे तुम्ही महान संत आहात म्हणले. तू ऐसाय अवधार्य दाता अपूर्व निर्विशी धनवंता तरी महाराज आमच्या अर्थ साधिला तो पूर्वी का. असं म्हणजे तुम्ही महान संत आहात म्हणजे आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत म्हणजे आमची एक विनंती आहे म्हणजे आमची एक इच्छा आहे आमच्या तुमच्याकडे मागणं आहे तेवढं मागणं आम्हाला द्या असं म्हणजे दोघं जण गोरक्षनाथाला बोलू लागलेले आहे. गोरक्ष म्हणे प्रोत्तमा कोण कामना वेदली तुम्हा तरी सरिता कार्य उगमा प्रसिद्धपणी मिरवावे. एक म्हणजे आमचं काम आहे आमचं एक मागणं आहे तुमच्याकडे असं या दोन ब्राह्मणांनी गोरक्षनाथाला म्हणल्याबरोबर गोरक्षनाथानं हात धरलं. ब्राह्मण महाराज म्हणले काय तुमचं मागणं आहे म्हणले मला कळू येत तरी म्हणले असं म्हणजे गोरक्षनाथ त्या दोघांना बोलू लागलेले आहे. येरो म्हणती जी योगशिला वरद पात्री ओपू बोला मग आमची सरिता विपुला आनंद जळी दाटेल. तुमचं काय मागणं आहे ते मला सांगा. गोरक्षनाथान दोघांना म्हणल्याबरोबर त्या दोघांना हाताला पिटले म्हणले आम्ही तसं सांगत नाव म्हणले आम्हाला अगोदर वचन पाहिजे म्हणले आणि
आणि वचन दिल्यावर मला आमचं काय मागणं आहे ते सांगू म्हणले. जसं म्हणले त्या ठिकाणी बळीराजाकड आणि भगवंताने वामनाचं रूप धारण करून गेले होते. त्यावेळेस म्हणले बळीराजाकडून म्हणले त्या ठिकाणी म्हणले त्या झाडीतलं पाणी ओतून घेतलं होतं आणि त्या ठिकाणी वचन घेतलं होतं. तसं म्हणले त्या ठिकाणी या दोघांनी म्हणले आणि त्या ठिकाणी काय मागितलं गोरक्षनाथ अगोदर म्हणले वचन द्या म्हणले, मग आमचं मागणं तुम्हाला सांगतो म्हणले. तरी भाष्य देऊन आता तो सेविका मुचे चित्ता, भाष्य दिल्यावरी अर्था दर्शवू तू ते महाराज म्हणले महाराज. अगोदर म्हणले त्या ठिकाणी भाष्य द्या म्हणजे वचन द्या म्हणले आम्हाला, आणि वचन तुम्ही दिलं मग आमचं काय मागणं आहे ते आम्ही तुम्हाला मागू म्हणले. अगोदर मागत ना म्हणले, अगोदर तुम्ही वचन द्या म्हणले. असं म्हणजे हे दोन ब्राह्मण गोरक्षनाथाला बोलत आहे. ऐशी फावडी मुद्रा शैली कंथा घोंगडी, पात्र भोपळा संपदा एवढी आमापाशी विराजे. गोरक्षनाथाने विचार ऐशी ऐकून तयाची वाणी, तो गोरक्ष विचार करी म्हणी, की इतका गौप्यार्थ मेदिनी कोण आहे मजपाशी. असं ज्यावेळेस अगोदर वचन द्या म्हणायला लागले दोन ब्राह्मण, गोरक्षनाथाने विचार केला म्हणजे आपल्याकडे काय आहे म्हणजे, आपल्याकडे म्हणजे शंगी शैली एवढं साहित्य आहे म्हणजे, ही दोन ब्राह्मण आपल्याकडून काय मागत असावीत म्हणजे, आणि ते मागण्याकरता अगोदर वचन मागतात म्हणजे, असं म्हणजे गोरक्षनाथ त्या ठिकाणी विचार करू लागलेले आहे. शिंगी सारंगी कुबडी फावडी, मुद्रा शैली कंथा घोंगडी, पात्र भोपळा संपदा एवढी आम्हापाशी विराजे. आमच्याजवळ काय लाख 2 लाख रुपये आहेत का की म्हणले द्या म्हणलं गेलं गेलं त्याच्याकरता वचन मागायला, कारण सोनं मागा आमच्याकडे काय म्हणते. आमच्याकडे बघायला गेलं तर ही कुबडी फावडी शेंगी शैली म्हणजे याच्याशिवाय धनसंपत्ती आमच्याकडे आहेच काय म्हणले, तरी सुद्धा म्हणजे हे वचन मागतात म्हणजे मला म्हणले, मागून घेण्याकरता अगोदर वचन का म्हणून मागतायत याच्याबद्दल गोरक्षनाथ मनामध्ये विचार करू लागलेला आहे. या विरहित अनेक दुसरा अर्थ न राहिला मुच्या आश्रा, पर्याने कल्पिले काय अंतरा, हे तो काही कळे काहीच कळणार म्हणजे काहीच कळणार या ब्राह्मणाच्या मनात काय आहे ते म्हणले. अगोदर वचन द्या म्हणतात मला म्हणले, माझ्याकडे आहे तरी काय म्हणले द्यायला यांना म्हणले, या एवढ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत म्हणले, याच्याशिवाय माझ्याकडे काय नाही, तरी सुद्धा मला वचन का मागतात म्हणले, याचा विचार म्हणजे त्या ठिकाणी गोरक्षनाथ करू लागलेले आहे. या पर्यानिक विचार चित्ती की अवसर लोटला मध्यरात्री, त्यातही स्त्री देशाप्रती पुरुष आले हे कैसे. आणि दुसरा विचार गोरक्षनाथाने केला, बघा म्हणजे निमिरात्र लोटलेले आहे म्हणजे, आणि निमिरात्र लोटल्यानंतर हे दोन ब्राह्मण इथं आलेत कसे म्हणले, कारण स्त्री राज्यामध्ये पुरुष येऊ शकत नाही म्हणले, पण तरी सुद्धा ही दोघं जण इथं आलीच कसे म्हणले, असा म्हणले गोरक्षनाथ मनामध्ये विचार करू लागलेले आहे. तरी हे मानव सहसा नसती, स्वर्ग सुखाचे पात्र असती, शुक्र की वरुण गभस्ती, वाचस्पती गोरक्षनाथाचा काय विचार चालू आहे म्हणजे, निमिरात्र आहे म्हणजे, निमिरात्रामध्ये त्या ठिकाणी मनुष्य या स्त्री राज्यामध्ये येऊ शकत नाही, आणि हे दोन ब्राह्मण आलेच कसे इथं म्हणजे, नक्कीच म्हणजे हे माणसं नाहीत म्हणजे, ही रूप घेऊन आलेले स्वर्गातला कोणीतरी देव आहेत म्हणजे, असं म्हणजे गोरक्षनाथ विचार करू लागलेले आहे. की मंगळ की वीरांची सुंदर, की गण किंवा गंधर्व साचार, की यक्ष रक्ष अश्विनी कुमार, की तपो लोकाधिपातले. गण असावा का गंधर्व असावा का कुबेर असावा किंवा आणखीन कोण दुसरं दैवत असावं म्हणजे, कुणीतरी देव म्हणजे रूप बदलून इथं आपल्यापाशी आलेत म्हणजे, असं गोरक्षनाथांनी मनामध्ये विचार केलेला आहे. ना तरी व्हावय आगमन मानवानशेची साधन, तरी हे देवाची निश्चय वचन मानवी कृत्य नक्कीच 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 100% म्हणजे ही देवच आहे ती म्हणले, नाहीतर माणसाची ताकद नाही म्हणजे स्त्री राज्यामध्ये यायची म्हणजे, मारुतीच्या बुभुकाने खलास झाले असते म्हणले, तर म्हणजे हे नक्कीच कुणीतरी देव आहेत म्हणले, हनुमंत कुणाची गोरक्षनाथाची एकदम खात्री झालेली आहे. ऐशे भावनी दृढ चित्तात आणि विचारी हृदयात, कवन कामना हे अतिश शोध करू तयाचा. नक्कीच हे कोणीतरी देव आहेत म्हणले, आणि हे देव ब्राह्मणाच्या रूपामध्ये आपल्याकडे मागणं मागत आहेत म्हणले, आणि ते मागणं मागायच्या अगोदर आपल्याकडून वचन घ्यायचं म्हणतात म्हणले. बरं असू द्या म्हणजे काही हरकत नाही म्हणले, आपण म्हणजे याला वचन मी देऊ, यांचं मागणं मी पूर्ण करू, पण आपला काय हेतू आहे तो आपला हेतू सोडून दुसरं काय मी मागू द्या म्हणले. म्हणून अंतर्दृष्टी अंतःकरणी करोणी विचार शोधी मुनी, परी काही एक अर्थ तो तरवी
आश्रया ते लागेल गोरक्षनाथाने विचार केला हे कुणीतरी दैवत देव आलेले आहे तो ब्राह्मणाचे रूप घेऊन आणि यांचा आपल्याकडे काय मागणं आहे विचार लय केला बरं काय मागत असावे बरं आपल्याकडे काय मागत असावे काहीच कळालं म्हणले गोरक्षनाथाला म्हणले अशी अवस्था म्हणले गोरक्षनाथाची झालेली आहे मग म्हणे असो कैसे आपण चाललो ज्या कार्यास तितके भिन्न करून यास मागेल त्याची आदरू काय मागणार आहेत आपल्याकडे म्हणले त्याच्याकडे आपलं वचन मागतात हे म्हणले तर म्हणजे असं नाही म्हणले काहीच लक्षात देणार म्हणले